महाभारत हे एक वटवृक्षाचं अरण्य आहे. किती पात्र, किती प्रसंग, त्या पात्रांची मनोविश्व, भावविश्व यांचा परस्परांशी संबंध येतो, परस्परांशी संवाद होतो, परस्परांशी संघर्ष होतो. त्यातून महाभारताची कथा ही अशी उलगडत जाते असं आपल्याला दिसेल. महाभारत हे पुरुष पात्र प्रधान आहे. त्याच्यामध्ये पुरुष पात्र अनेक आहेत आणि ती सगळीच अत्यंत प्रभावी आहेत. कृष्ण काय, भीष्म काय, द्रोण काय, कृप काय, विदुर काय, पांडव काय, दुःशासन काय, दुर्योधन काय, कर्ण काय, शकुनी काय, अश्वत्थामा काय, एक एक नावं आठवत राहावं. पुरुष पात्र ही संख्येने विपुल आहेत आणि प्रभावाने सुद्धा अतिशय मोठी आहेत. आश्चर्य वाटेल आपल्याला की पुरुष पात्रांच्या मानाने स्त्री पात्रांची संख्या महाभारतामध्ये कमी आहे. पुरुष पात्र संख्येने अधिक आहेत, कर्तृत्वाने मोठी आहेत. स्त्री पात्र संख्येने अल्प आहेत, परंतु प्रभावाने मोठी आहेत. तुमच्या असं लक्षात येईल की संख्येने जरी अल्प असली तरी प्रभावाने ती इतकी मोठी आहेत की सर्व पुरुष पात्रांचा समुच्चयित असा प्रभाव जर एकत्र केला तर त्यापेक्षा अल्पसंख्य स्त्री पात्रांचं तेज आणि प्रभाव मोठा ठरेल. परमेश्वराने प्रत्येक प्राण्यामध्ये एक आत्मसंरक्षणाचं सामर्थ्य लपवून ठेवलेलं असतं. प्राणी कितीही लहान असला किंवा दुबळा असला तरी हे सामर्थ्य त्याच्याजवळ असतंच. कुणाचं सामर्थ्य दातांमध्ये असतं, कुणाचं सामर्थ्य नखांमध्ये असतं, कुणाचं सामर्थ्य बाहूंमध्ये असतं. पुरुषाचं सामर्थ्य शरीरामध्ये असतं, त्याच्या बाहूंमध्ये असतं, त्याच्या शस्त्रास्त्र नैपुण्यामध्ये असतं आणि त्या भरोशावर तो अजिंक्य ठरत असतो. स्त्रीचं सामर्थ्य कशामध्ये असतं? स्त्रीजवळ शरीर सामर्थ्य नसतं, शस्त्रास्त्र सामर्थ्य नसतं. तिच्याजवळ सामर्थ्य कशाचं असतं? कशाच्या भरोशावरती उभी राहते आणि इतरांना सुद्धा आपल्या पायावर उभी करायला समर्थ ठरते. आपल्या लक्षात येईल की शरीराचं सामर्थ्य परमेश्वराने तिला दिलेलं नसलं तरी आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रतिकाराचं सामर्थ्य तिच्या आत्मतेजामध्ये असतं, तिच्या आत्मप्रभावामध्ये असतं. अजून अचूक शब्द वापरायचा झाला तर तिच्या चारित्र्यामध्ये असतं. सामान्यपणे 3 स्त्री पात्र तुमच्या लक्षात येतात ताबडतोब. एक गांधारी, एक कुंती आणि एक द्रौपदी. गांधारी ही माझ्या मते कुरुकुलाची पुण्याई आहे, कुरुकुलातली शिवशक्ती आहे. तिचं जे तप आहे ते दिसणारं नाही आहे. ज्या वेळेला तिचं लग्न ठरलं आणि तिच्या हे लक्षात आलं की आपला पती हा जन्मांध आहे, तेव्हा तिने कांगावा केला नाही, कुरकुर केली नाही. अत्यंत डोळसपणानं अंधारा पती तिने पत्करला. इतकंच नव्हे तर लग्नानंतर तिने आपल्या डोळ्यांना पट्टी बांधली. जे जग आपल्या पतीला पाहता येत नाही ते पाहण्याचा आपल्याला अधिकार नाही असं म्हणून ते जग पाहण्याचं तिने नाकारलं. त्या जगामध्ये पुढे तिची मुलंही आलीत, पण तीसुद्धा त्या माऊलीने पाहिली नाहीत. हे जसं गांधारीचं एक वैशिष्ट्य आहे तसं दुसरं वैशिष्ट्य की कुरुकुलातल्या ज्या वाईट गोष्टी, अशिव गोष्टी आहेत त्याची पाठराखण पुत्रवात्सल्याखातरसुद्धा गांधारीने कधी केली नाही. ज्या वेळेला राजसभेमध्ये द्रौपदीच्या निमित्ताने हाहाकार उत्पन्न झाला त्यावेळेला मोठमोठे तपस्वी लोक कपाळाला हात लावून बसले होते. त्यापैकी काही लोक आकाशाकडे पाहत होते आणि काही जणांचे चेहरे घामाने डवरून आलेले होते. काय चाललंय कल्पनेच्या पलीकडे असं त्यांना वाटत होतं. पण यापैकी कुणीही कुठलीही कृती करायला प्रवृत्त झाला नाही. त्या ठिकाणी एका विजेच्या चपलाईने गांधारी आली आणि सिंहासनावर बसलेल्या आपल्या पतीला उद्देशून म्हणाली की तुम्ही अंधारे असाल पण बहिरे नाही आहात. तुमच्या दरबारामध्ये काय चाललं आहे तुम्हाला दिसत नसेल पण ऐकायला तर येत असेल. जेव्हा सिंहासनाधिष्ठित धृतराष्ट्राने उत्तर दिलं की मला सगळं कळतं पण मी काय करू, माझी मुलं माझ्या ऐकण्यात नाही आहेत,
त्यावेळेला ती म्हणाली, मुलं आपल्या ऐकण्यात नाहीत हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर सत्ता चालवण्याचा अधिकार तुम्ही गमावलेला आहे. तिच्यामुळे द्रौपदीचा बचाव झाला. युद्ध सुरू झालं. मोठ्या आशेने दररोज युद्धोन्मुख अशा रीतीचा दुर्योधन आपल्या आईचे आशीर्वाद मागण्याकरता तिच्या पाया पडायला यायचा. तो पाया पडला की हिने त्याला कधीही आशीर्वाद दिला नाही, विजयी हो, यशस्वी हो. ती फक्त एकच वाक्य उच्चारत बसली, यतो धर्मस ततो जयः. जिथे धर्म आहे तिथे जय आहे. अशी ही मनस्वी, अशी तपस्विनी होती. तिचा नवरा अंधाला होता, ती अंधारी झाली होती. त्यामुळे काय चाललेलं आहे त्याचं पारिपत्य करण्यामध्ये ती असमर्थ होती. पण सगळं संपल्यानंतर स्त्री पर्वामध्ये कृष्ण जेव्हा तिच्या पाया पडायला आला, त्या कृष्णाला ती म्हणाली की मुलं वेडी होती, मूर्ख होती. आपल्या कृत्याचे परिणाम काय होणार आहे त्यांच्या लक्षात येत नव्हतं. पण तू त्रिकालज्ञ होतास, तू सर्वज्ञ होतास आणि या सगळ्यांना आवरण्याची शक्ती तुझ्यामध्ये होती. हे युद्ध तू थांबवलं का नाहीस? माझ्या वंशाचा संहार तू थांबवला का नाहीस? ती कुरुकुलातली शिवशक्ती होती असं मी म्हणतो. त्यानंतर ज्या दोन स्त्रिया आहेत त्या दोन स्त्रिया सासू आणि सून या नात्याने परस्परांशी संबद्ध आहेत. केवळ एवढंच त्यांचं नातं नाही, सुखदुःखांचंही त्यांचं नातं आहे याचं तुमच्या लक्षात येईल. अनेक बाबतीत त्यांचं परस्परांशी साम्य आहे. दोघी जणी मातृपितृहीन आहेत कर्णासारख्या. कुंती ही शूरसेनाची मुलगी. लहानपणी आपला मित्र कुंतीभोज याला दिलेल्या वचनाप्रमाणे आपल्याला झालेलं पहिलं अपत्य त्याला अर्पण करायचं होतं. म्हणून लहानपणीच शूरसेनाच्या घरातली कुंती पृथा ही कुंतीभोजाच्या घरातली कुंती झाली. आपल्या आईवडिलांनी आपल्याला सोडून दिले आणि कुंतीभोजाच्या घरामध्ये आपल्याला वाढावं लागलं. याबद्दलची वेदना या बाईंनी पूर्ण महाभारतभर कुठेही व्यक्त केली नाही, कांगावा केला नाही, तक्रार केली नाही. वनपर्वामध्ये एका ठिकाणी ओझरता उल्लेख असा काढला की चोरापोरी धन वाटून द्यावं तसं माझ्या बापाने माझ्या लहानपणी कुंतीभोजाला मला देऊन टाकलं. एवढंच उद्गार, बाकी सगळं ती सहन करीत बसली. द्रौपदी हे आपल्याला माहीत असेल की ही याज्ञसेनी होती, ही अग्निकन्या होती. द्रुपद हा तिचा सख्खा बाप नव्हता, त्याच्या घरात तिला वावरावं लागलं. द्रोणाचार्यांचे शिष्य होते सगळे. विद्या पूर्ण झाली आणि शिष्यांनी गुरूंना विनंती केली की तुम्ही आम्हाला गुरुदक्षिणा मागाल ती गुरुदक्षिणा देऊ. द्रोणाचार्य म्हणाले की गुरुदक्षिणा मागण्याची काही गरज नाही, तुमच्या बापाचा मी नोकर आहे, त्याचं अन्न मी खातो आहे, तेव्हा गुरुदक्षिणा मागण्याचा मला अधिकार नाही. त्यांनी पुन्हा आग्रह केला. हे पुन्हा म्हणाले की सगळ्यात मोठी गुरुदक्षिणा गुरूंनी दिलेल्या विद्येचं विद्यार्थ्यांनी सार्थक करणं, यासारखी गुरुदक्षिणा नाही. तुम्ही ते केलं तरी मला समाधान आहे. त्यांनी पुन्हा आग्रह केला. तेव्हा द्रोणाचार्यांनी निरुपायाने आपली गुरुदक्षिणा उच्चारली. म्हणाले इतकंही करून तुमचा आग्रह असेल तर इथून काही अंतरावर पांचाल देश आहे, त्या देशावर स्वारी करून तो देश मला जिंकून आणून द्या आणि त्या देशाचा अधिपती जो आहे द्रुपद राजा त्याला कैद करून माझ्यासमोर उपस्थित करा. सगळे कौरव पहिल्या अवसानाच्या भरात धावत गेले पांचालाचं पारिपत्य करण्यासाठी. अर्जुन जाऊ लागला. भीमाने त्याला मागे खेचलं आणि सांगितलं की तुला जाण्याची काय गरज आहे. त्यांनी गुरुदक्षिणा कबूल केली आहे, ते काय करतात ते पाहू, आपली वेळ आल्यावर आपण जाऊ. जेव्हा तुटून पडलेत हे लोक पांचाल सैन्यावर, तेव्हा पांचाल सैन्याने त्यांचा बंदोबस्त केला. तेव्हा भीम अर्जुनाला म्हणाला की आता आपण जाऊ. आणि भीमाने एकट्याने पांचाल सैन्याचा परामर्श घेतला आणि अर्जुनाने आपला रथ दौडत नेला, थेट द्रुपदाच्या रथाशी भिडवला. त्याच्या रथामध्ये उडी टाकली, त्याला बंदिस्त केला, आपल्या रथामध्ये घेतलं आणि वायूच्या वेगाने रथ धावत आणत द्रोणाचार्यांसमोर उपस्थित केला आणि म्हणाला गुरुदेव तुमची गुरुदक्षिणा. द्रोणाचार्याने द्रुपदाकडे पाहिलं. द्रुपद खाली पाहत होता. द्रोणाचार्य म्हणाले आठवतं एकदा मी तुझ्याकडे आलो होतो, दारिद्र्यामुळे पिडून गेलो होतो, बायकोच्या हट्टामुळे मला तुझ्याकडे यावं लागलं, तुला आठवण द्यावी लागली की आपण लहान होतो त्यावेळेला तुम्हाला कबूल केलं होतंस की मला राज्य मिळालं की मी तुझं सगळं दारिद्र्य फेडून देईन. त्या तुझ्या आश्वासनाची आठवण देण्याकरता मी आज आलो आहे. तेव्हा तू हसला होतास माझ्याकडे पाहून आणि म्हणाला होतास पागल आहेस,
अरे सत्तेवर येण्यापूर्वी दिलेली आश्वासनं कधी पाळायची असतात का? सत्तेवर आल्यावर तू वेडा आहेस, आलायस, माझा मित्र म्हणतोस, एक दिवस अग्निशाळेमध्ये थांब, माझ्याबरोबर जेवण घे, दक्षिणा घे आणि घरी परत जा. द्रुपदाने मदत केली याबद्दल राग आला नाही द्रोणाचार्यांना, पण ज्या पद्धतीने वागवलं त्याच्यामुळे तो संतापून गेला. आज द्रुपद त्याच्यासमोर उभा होता. द्रोणाचार्याने आठवण करून दिली आणि म्हणाले, परिस्थिती बदलली आहे. तुझ्या राज्याचा स्वामी मी आज आहे आणि तू माझ्यासमोर माझा बंदी म्हणून उभा आहेस. माझ्या शिष्यांच्या पराक्रमाचा मान ठेवण्याकरता त्याने अर्पण केलेलं तुझं राज्य मी ठेवून घेतो. तू जरी विसरून गेलास तरी आपल्या मैत्रीशी प्रामाणिक राहण्याच्या उद्देशाने तुझ्या राज्याचा अर्धा भाग माझा मित्र म्हणून मी तुला परत करतो. असं म्हणून राज्याचा अर्धा भाग त्याला दिला. द्रोणाचार्यांवर द्रुपद इतका संतप्त झाला. या भिकारण्याने आपल्याला पराभूत करावं आणि दया म्हणून आपल्याला अर्ध राज्य परत करायचे इतका संतप्त झाला की गेल्या गेल्या त्यांनी यज्ञ केला. या प्रार्थनेने की माझा अपमान करणाऱ्या या द्रोणाचार्याचा वध करील असा पुत्र व्हावा आणि माझा पराभव केला त्या अर्जुनाला अर्पण करण्यासारखी एक कन्या व्हावी. त्या यज्ञज्वालेतून दृष्टद्युम्नाचा जन्म झाला. त्या यज्ञज्वालेतून ही याज्ञसेनी जन्माला आली. महाभारताच्या आदिपर्वामध्ये संभव पर्व नावाचं एक उपपर्व आहे. त्याचा सगळ्या पात्रांच्या जन्माच्या अद्भुत कहाण्या आहेत. त्यापैकी ही एक आहे. दोघींचाही जन्म सारखा. दोघीजणी राजकन्या होत्या. त्यानंतर दोघीजणी राजपत्नी झाल्यात. पण आयुष्याचा वनवास दोघींचाही चुकला नाही. कुंतीचं पंडूशी लग्न झालं. काही दिवस त्याने राज्य केलं आणि त्यानंतर राज्याचा वैताग उत्पन्न होऊन शिकारीच्या मोहाने तो अरण्यात निघून गेला. त्याच्याबरोबर कुंती गेली, माद्री गेली. शिकार करीत राहिला. एक दिवशी एका मिलन प्रवण असलेल्या पशुचा वध त्याच्या हातून झाला. त्यावेळेला त्यांनी शाप दिला की अशा काममोहित अवस्थेत तू जेव्हा येशील तेव्हा गतप्राण होऊन पडशील. शेवटपर्यंत निग्रह केला पंडूनी, परंतु एक दिवशी वसंत ऋतूच्या उन्मादक वातावरणात त्याला राहवलं नाही आणि काममोहित होऊन त्यांनी माद्रीला स्पर्श केला, गतप्राण होऊन पडला. तेव्हा कुंती सती जायला निघाली. माद्रीने तिला अडवलं आणि सांगितलं, तू सती जाण्याची गरज नाही. माझा मोह पडला म्हणून त्याला मृत्यू पत्करावा लागला. तेव्हा सती जाण्याचा अधिकार तुझ्यापेक्षा माझा अधिक आहे. एक आणि दुसरी गोष्ट, मी सती जाते प्रायश्चित्त म्हणून त्याचा दुसरा उद्देश असा आहे की तुझ्या कृपेने मला झालेली जी मुलं आहेत त्या मुलांचा सांभाळ माझ्यापेक्षा जास्ती काळजीने तू करशील असा मला विश्वास आहे. तू सती गेलीस तर तुझ्या मुलांना मला माझ्या मुला इतकाच न्याय देता येईल असा भरोसा नाही. म्हणून माद्री सती गेली आणि 5ही पोरं पोटाशी घेऊन कुंती रानोमाळ भटकत परत आली. तेव्हापासून तिच्या वनवासाला सुरुवात झाली. द्रौपदीचं तर लग्नच वनवासाशी लागलं होतं. तिचा पण उच्चारला गेला होता आणि तो पण जेव्हा अर्जुनाने जिंकला आणि अर्जुन द्रौपदीला घेऊन कुंभारवाड्यातल्या आपल्या पर्णकुटीकडे यायला निघाला. आपली जिंकलेली पत्नी त्याने आणली. आल्या आल्या पाठमोऱ्या बसलेल्या आईला आनंदाची बातमी दिली की आजची माझी भिक्षा पहा. मागे वळून न पाहता आई उच्चारून गेली की नेहमीसारखी 5 जण वाटून घ्या. तोच एक मुद्दा झाला आणि द्रौपदीचं 5 जणांशी लग्न लागलं. द्रौपदीचं 5 जणांशी लग्न लागलं एवढ्यावरूनच त्या काळात भारतामध्ये बहुपतिकत्वाची प्रथा होती असा उतावीळ निष्कर्ष काढण्याचा मोह काही अभ्यासकांना होतो म्हणून सांगणं आवश्यक आहे की बहुपतिकत्वाची प्रथा भारतामध्ये नव्हती. जेव्हा द्रुपद युधिष्ठिराला भेटायला आला लग्नाचा मुहूर्त काढण्याबद्दल चौकशी करण्याकरता, तेव्हा युधिष्ठिराने प्रश्न विचारला की कुणाचं लग्न? तो म्हणाला, कुणाचं म्हणजे? अर्जुनाने पण जिंकलं आहे, अर्जुनाचं लग्न. युधिष्ठिर म्हणाला की अर्जुनाचं लग्न होणं कसं शक्य आहे? त्याचा मी मोठा भाऊ आहे, माझ्यापेक्षा तो लहान आहे, माझं लग्न अजून व्हायचं आहे. त्या द्रुपदाने तयारी दाखवली की ठीक आहे, मी तुमच्याशी लग्न करून देतो तिचं. युधिष्ठिर म्हणाला, तेही चालत नाही, पराक्रम त्याचा आणि लग्न मी करायचं आहे, हा अन्याय आहे.
मग द्रुपदाने विचारलं काय करावं. युधिष्ठिराने सांगितलं की आईच्या इच्छेप्रमाणे 5ही जणांशी तिचा एकदम विवाह करावा. हे द्रुपदाला पटलं नाही. द्रुपद परत आला. अशा 3 बैठकी झाल्यात आणि मोडल्यात. आणि 4थ्या बैठकीमध्ये कुलगुरूंनी हिमालयातल्या एका वन्य जमातीमध्ये असलेल्या एका प्रथेचा उल्लेख करून युधिष्ठिराच्या इच्छेला मान देण्याचा आदेश द्रुपदाला दिला. म्हणून 5 जणांशी द्रौपदीचं लग्न लागलं. द्रौपदी आली. त्याच वेळेला सगळ्या भावांच्या नजरेमध्ये तिच्याकडे पाहताना झालेली चलबिचल चाणाक्ष कुंतीच्या लक्षात आली आणि ती आपल्या मताला टिकून राहिली. ज्या दिवशी द्रौपदीचं लग्न झालं त्या दिवशीचं वर्णन असं आहे की द्रौपदी पर्णकुटीमध्ये आली. मुलांनी मागून आणलेली भिक्षा सगळे एकत्र केली होती. कुंतीने तशीच्या तशी ती द्रौपदीकडे सरकवली आणि म्हणाली, मुली, आजपर्यंत ही जबाबदारी मी पार पाडली, आता तू सांभाळायचीस. म्हणाली, सगळी भिक्षा एकत्र कर. तिने केली. म्हणाली, त्या भिक्षेचे 2 सारखे भाग कर. केलेत. म्हणाली, त्या अर्धा भाग जो आहे त्या अर्ध्या भागाचे 5 वाटे कर. द्रौपदीने केलेत. ती म्हणाली, त्यातला अर्धा भाग, जो अर्धा भाग केला आहे तो सगळाच्या सगळा भीमसेनाला दे आणि उरलेल्या अर्धा वाट्यातला एक वाटा एकेका भावाला दे. 4ही भावांना 4 वाटे दिलेत. 1 वाटा शिल्लक राहिला. कुंती म्हणाली, त्यातला अर्धा तू घे, अर्धा मला दे. ही पांचाल देशाची राजकन्या द्रौपदी लग्नानंतरचं पहिलं जेवण मागून आणलेल्या भिक्षांनाच्या एका अष्टांशावर तिला करावं लागलं. तिची पहिली सोहागरात कशी साजरी झाली. वर्णन असं आहे की पर्णकुटीतल्या तृणशय्येवर 5 भाऊ उभे झोपलेत. त्यांच्या डोक्याशी कुंती आडवी झोपली आणि त्यांच्या पायाशी द्रौपदी आडवी झोपली. राजकन्येच्या वनवासाला तेव्हापासून सुरुवात झाली. त्यानंतर काही दिवस राज्य मिळालं. काही दिवस राज्य मिळवलं. तिच्या नवऱ्याने पराक्रम करून त्या राज्याचा विस्तार केला. खांडव वनाचा दाह केला आणि तो सगळा प्रदेश आपल्या राज्याला जोडला. राज्याचा विस्तार केल्यानंतर युधिष्ठिराने राजसूय यज्ञाचा संकल्प सोडला. संपूर्ण जग जिंकून पांडव परत आलेत आणि प्रचंड असा राजसूय यज्ञाचा सोहळा त्या ठिकाणी झाला. जगातल्या कानाकोपऱ्यातले राजपुरुष पांडवांचं श्रेष्ठत्व मान्य करून त्या यज्ञामध्ये सहभागी झालेत. त्यावेळेला यज्ञामध्ये पांडवांची जगन्मान्यता पाहून आणि विशेषतः पांडवांना मिळालेले तऱ्हेतऱ्हेचे वैभव संपन्न आहेर पाहून दिपून गेलेला दुर्योधन ते सगळे आहेर स्वीकारित होता. तो एक अहोभाग्याचा क्षण कुंतीच्याही आयुष्यातला आणि द्रौपदीच्याही आयुष्यातला. पण त्या क्षणाला प्रारब्धाची दृष्ट लागली आणि कपटद्यूताच्या आमंत्रणाला होकार देण्याचा मोह युधिष्ठिराला झाला. कपटद्यूत सुरू झालं. दुर्योधनाच्या वतीने शकुनी खेळत होता आणि युधिष्ठिराला द्यूत क्रीडा येत नव्हती. दुर्योधनाचा आधार घेऊन आपल्या वतीने एखादा तज्ज्ञ माणूस युधिष्ठिर नेमू शकला असता. त्याऐवजी तो स्वतः खेळायला बसला. द्यूत त्याला खेळता येत नव्हतं. तो खेळला वनपर्वामध्ये. ज्यावेळेला बृहदश्व ऋषी त्याच्या भेटीला आलेत तेव्हा बृहदश्व ऋषीकडून त्यांनी सगळी द्यूत क्रीडा शिकून घेतली. पुन्हा कधी असा प्रसंग आला तर पराजयाची पाळी येऊ नये या उद्देशाने. अर्थातच तो हारत गेला. सगळं राज्य हरला, सगळी संपत्ती हरला. क्रमाक्रमाने आपल्या भावांना तो लावायला लागला पणाला. भाऊ हरलेत, स्वतः हरलेत. खेळ समाप्त झाल्याची त्यांनी घोषणा केली. तेव्हा एकाक्ष शकुनी त्याला म्हणाला की खेळ कसा समाप्त होईल. तो म्हणाला, आता पण लावण्यासारखं माझ्याजवळ दुसरं काही नाही आहे. शकुनी म्हणाला, आहे अजून एक चीज तुझ्याजवळ. त्याने विचारलं, कोणती. शकुनी म्हणाला, द्रौपदी. आणि भान न राहून युधिष्ठिराने द्रौपदीचा पण लावला. मित्रांनो, द्रौपदी ही पणाला लावण्यासारखी चीज होती. कुठलीही जिवंत स्त्री ही पणाला लावण्यासारखी चीज आहे. अरे, ज्या देशामध्ये आम्ही यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः म्हणून गौरवाने आमच्या स्त्रियांचा गोडवा गातो, त्या देशाच्या इतिहासामध्ये एक स्त्री, सामान्य स्त्री नव्हे, एक अयोनी संभवा स्त्री, एक सम्राज्ञी, राजसूय यज्ञामध्ये सर्व नद्यांच्या पाण्याचं प्रोक्षण जिच्या मस्तकावर झालेलं आहे अशी पवित्र देवता पणाला लावली गेली. द्यूतासारख्या एका हलकट खेळामध्ये पणाला लावली जावी. तो क्षण माझ्या देशाच्या इतिहासातला एक अत्यंत काळाकुट्ट क्षण होता, पणाला लावण्याचा. ती हरली
हे अनपेक्षित नव्हतं, अपेक्षितच होतं. द्रौपदी हरली. द्रौपदी हरली आणि सगळीकडे अत्यंत उन्मत्त असे चित्कार आनंदाचे उत्पन्न झालेत. आणि त्यातच द्रौपदीला दासी म्हणून राजसभेमध्ये उपस्थित करण्याची इच्छा कर्णाच्या मनामध्ये उत्पन्न झाली. त्याने तसं दुर्योधनाला सुचवलं. दुर्योधनाने प्रातिकामीला पाठवलं. प्रातिकामी गेला तसाच परत आला. त्याची हिंमत नाही झाली. म्हणून आपली दासी असून आपली आज्ञा ऐकत नाही या संतापाने बेफाम होऊन दुर्योधनाने दुःशासनाला सांगितलं, अशी कशी येत नाही, तू घेऊन ये तिला. आणि तो मदांध दुःशासन द्रौपदीला जबरदस्तीने राजसभेमध्ये आणायचाच या निर्धाराने गेला. द्रौपदी उभी होती. केस मोकळे सोडलेले होते. एक वस्त्र अंगावर होतं. डोळ्यामध्ये अंगार होता आणि भीतीही होती. थरथर थरथर संतापाने आणि भीतीने कापत होती. दुःशासन गेला आणि म्हणाला, चल. ती म्हणाली, कुठे? तो म्हणाला, कुठे म्हणजे राजसभेमध्ये. ती म्हणाली, कशाला? तो म्हणाला, कशाला म्हणजे तुला आम्ही जिंकलाय, तू आमची दासी झाली आहेस. स्वामींची इच्छा आहे तू राजसभेमध्ये यावंस. ती म्हणली, मी येणार नाही. हा म्हणला, असा कसा येणार नाही? परोपरीने तिने समजूत घातली, हे शोभत नाही, हे आपल्या कुलाला बरं दिसत नाही, तुम्ही असं करू नका. त्याने ऐकलं नाही. शेवटी सामान्यपणे कोणतीही स्त्री परपुरुषाजवळ आपलं लज्जास्पद वर्म कबूल करणार नाही. ते सुद्धा निरुपाय होऊन अत्यंत अगतिकपणानं द्रौपदीने दुःशासनाजवळ कबूल केलं, या एका क्षीण आशेपोटी. ऐकल्यावर तो कळवळून जाईल आणि म्हणेल, मला माफ करा बहिणी, तुम्ही न आलात तरी चालेल. द्रौपदी म्हणाली, तुम्हाला माहिती आहे भाऊजी, मी सध्या रजस्वला आहे, मला शिवायचं नाही आहे. एक वस्त्र आहे, अंगावर एकच वस्त्र कसं बसं लपेटलेलं आहे. अशा अवस्थेत तुम्ही कुरुकुलातली अबलू राजसभेमध्ये नेणार? दुःशासन म्हणाला, काय म्हणालीस? रजस्वला आहेस? असशील. एकवस्त्र आहेस? असशील. मला काय माहिती नाही. तो म्हणाला, रजस्वला वा भवयाज्ञसेनी एकांबरा वा प्रथवा विवस्त्रा द्यूते जिताचासी कृतासी दासी आणि दासीशी वस्त्रम यथोपजोषम. तू रजस्वला आहेस की कशी आहेस? एकवस्त्र आहेस की कशी आहेस? मला एकच गोष्ट माहीत आहे, तुला आम्ही द्यूतामध्ये जिंकलाय, तू आमची दासी आहेस. आणि दासीच्या अंगावर वस्त्र ठेवायचे की नाही ते ठरवण्याचा अधिकार आमचा आहे. इथपर्यंत पाळी आली तेव्हा ती भीतीनं, जीवाच्या आकांतानं, आश्रय मिळण्याच्या आशेनं अंतःपुराकडे धावत सुटली. पायापर्यंत लोंबणारा काळा कुरकुरीत भ्रमरासारखा कुरळा केशसंभार वाऱ्यावर उधळला. दुःशासनाने पाऊल उचललं आणि तिचे वाऱ्यावर उधळणारे केस हातात धरले आणि तिच्या मानेला हिसडा दिला. हिसडा दिल्याबरोबर द्रौपदीला हुंका फुटला आणि के हुंक्यासरशी ताजा रक्तांचे डाग पडलेलं तिच्या खांद्यावरचं वस्त्र ओघळून खाली पडलं. एका हाताने ते वस्त्र सांभाळते आहे, दुसऱ्या हाताच्या पालथ्या मुठीने आपले वाहणारे डोळे पुसते आहेत. अशा अवस्थेत द्रौपदीला मानेने हिसडा देत देत दुःशासनाने राजसभेमध्ये आणून उपस्थित केलं. मोठ्या आशेने द्रौपदीने आपल्या पाचही पतींकडे पाहिलं. सगळेजण खाली पाहत होते. वर पाहत होता तो फक्त भीमसेन, आणि तो वर वर पाहत नव्हता, तो मांडवातल्या खांबाकडे पाहत होता. तिच्या लक्षात आलं आपण एकाकी आहोत. तिच्या लक्षात आलं आपण एकाकी आहोत, आता आपल्याला कोणी नाही आहे. त्यामुळे धृतराष्ट्राने तिला विचारलं तेव्हा ती म्हणाली, माझी एकच इच्छा आहे. नसा सभा यत्र नसंती वृद्धा. ती सभाच म्हणता येत नाही की जिच्यामध्ये वृद्ध लोक बसले नसतात. वृद्धा न ते येणं जानंती धर्मम. ते वृद्धच नव्हेत, ज्यांना धर्म माहीत नाहीत. अशा सभेमध्ये बसण्याची पात्रता मिळवलेल्या धर्मज्ञ अशा वृद्धाला निष्कपट अशा सत्याचा उच्चार करण्याची ताकद लावण्यासाठी मी आवाहन करते आहे. भीष्माचार्यानं त्यांनी प्रश्न विचारला. ती सभा नव्हे ज्यामध्ये वृद्ध आहेत, ते वृद्ध नव्हे जे धर्म जाणत नाहीत, तो धर्म नव्हे जो सत्य उच्चारित नाही, ते सत्य नव्हे जे निष्कपट नसतं. अशा निष्कपट सत्याचा उच्चार करण्याचा अधिकार असणाऱ्या भगवान भीष्माला त्यांनी प्रश्न विचारला. माझा पण लावला त्यावेळेला युधिष्ठिर स्वतः हरला होता की नाही? त्यांनी सांगितलं होतं हरला होता. मग ती म्हणाली, स्वतः हरलेला युधिष्ठिराला माझा पण लावण्याचा अधिकार उरला होता काय? भीष्माचार्यांना उत्तर देता आलं नाही. भीष्माचार्यांनी उत्तर दिलं की मुली, तू अद्याप लहान आहेस.
धर्मस्य गहना गती, ही धर्माची गती फार गहन असते, तुला ती कळत नाही. धर्म असं सांगतो की ज्या क्षणी तुझा पती दास झाला त्या क्षणी पत्नी आहे नात्याने तू सुद्धा दासी झालीस. मला सांगा, हे उत्तर भीष्माचार्यानं शोभलं का? भीष्माचार्यानं, या महाभारताच्या निर्मात्याला, या महाभारताच्या जनकाला, या महाभारतीय घटनांच्या अध्यक्षाला, या सर्वांच्या पितामहाला शोभलं? ज्या क्षणी तिचा पती दास झाला असेल त्या क्षणी जर द्रौपदी आपोआप दासी झाली असेल तर तिचा वेगळा पण लावण्याची काय गरज होती? आणि ज्यावेळेला तिचा वेगळा पण उच्चारला गेला त्यावेळेला धर्मज्ञ असे सगळे तपस्वी वृद्ध राजसभेमध्ये बसून काय करत होते? उत्तर असं आहे, ते निशब्द बसलेले होते. त्या सर्वांनी मौन पांघरलेलं होतं. इतिहासाचं दुर्दैव असं आहे मित्रांनो, ज्यावेळेला राष्ट्रीय आपत्ती उत्पन्न होतात त्याचवेळी तपस्वी ज्ञानवृद्धांना मौन पांघरण्याचा मोह होत असतो. किती एकाकी असेल द्रौपदी, आपण लक्षात घ्या. हिच्या पुण्याईनी सुटका झाली. गांधारीने सांगितलं आणि धृतराष्ट्र म्हणाला की मुली, तुझा राग आवर, मी तुला 3 वर मागण्याची परवानगी देतो. द्रौपदीने पहिला वर मागितला, माझ्या पतींची दासभावातून मुक्तता हो. तो म्हणाला केली. ती म्हणाली त्यांच्या शस्त्रास्त्रांसह त्यांची मुक्तता हो. धृतराष्ट्र म्हणाला केली. तिसरा वर तिने मागितले नाही. धृतराष्ट्राने सांगितलं तिसरा वर माग, तिसऱ्या वराच्या योगाने तुमचं गेलेलं राज्य सुद्धा मी परत देतो. द्रौपदी म्हणाली त्याचा काय अर्थ नाही, काही गरज नाही. शास्त्रामध्ये सांगितलेलं असं आहे की 2च वर मागावे, जास्ती वरांचा मोह होऊ देऊ नये. मी तिसरा वर मागत नाही याचं कारण माझ्या पतींची त्यांच्या शस्त्रांसह तुम्ही मुक्तता केलीत, मला सगळं भरून पावलं. माझे पती आपल्या शस्त्रांच्या सहाय्याने आपलं गेलेलं राज्य परत मिळवतील असा मला विश्वास आहे. आपल्या पतीत आणि पराभूत अशा पतींवर, त्यांच्या शौर्यावर त्याही अवस्थेत द्रौपदीने विश्वास व्यक्त केला आणि त्यांची मुक्तता झाली. दुर्दैवाने अनुद्यूत झालं आणि अनुद्यूताच्या निर्णयाप्रमाणे पांडवांना 12 वर्ष वनवासात जावं लागलं. तर मला अजून एक सांगू द्या, जरी द्रौपदीचं 5ही भावांशी लग्न झालेलं असलं तरी प्रत्येक पांडवाला स्वतःची अशी बायको होतीच. महाभारत सांगतं, पांडव वनवासात गेले तेव्हा प्रत्येकाची बायको आपापल्या माहेरी गेली आणि पांडवांच्या बरोबर वनवास सहन करण्याकरता एकटा द्रौपदी गेली. ही राजकन्या होती, राजपत्नी होती, तरीसुद्धा आपल्या सासूसारखीच वनवासी होती. दोघीजणी अत्यंत रूपसुंदर होत्या, बोलायची गरजच नाही. अत्यंत रूपसुंदर, असामान्य लावण्य त्यांना प्राप्त झालेलं होतं. कुंतीबद्दल मी बोलत नाही, पण द्रौपदीच्या लावण्याचे 3 प्रसंग महाभारतामध्ये आलेले आहेत. त्यापैकी 2 प्रसंगी तिचा नवराच पुढे. आपल्या बायकोच्या लावण्याचं वर्णन अत्यंत तपशीलवार, अंगोपांगांसहित वर्णन खुद्द युधिष्ठिराने केलेलं आहे. अत्यंत निर्लज्जपणे पण लावला. त्या कोणत्या द्रौपदीचा मी पण लावतोय हे सांगण्याच्या भरामध्ये त्यांनी आपल्या स्वतःच्या पत्नीच्या अंगोपांगाचं तपशीलवार वर्णन केलेलं आहे. एखादी चीज लिलावामध्ये निघालेली असावी आणि तिच्याबद्दल गिऱ्हाईकांच्या ओठातून लाळ ओघळावी अशा रीतीचं वर्णन विक्रेत्याने करावं, तसं वर्णन या देवतेबद्दल तिच्या नवऱ्याने केलं. पण त्याचा अर्थ एकच की द्रौपदी दिसायला अत्यंत सुंदर होती. तिचा बांधा चांगला होता, तिचे अवयव चांगले, अत्यंत रेखीव अवयव होते, अत्यंत कमनीय बांधा होता. तिचे केस भरकच्च होते, भ्रमरासारखे काळ कुलकुलीत होते, पायांपर्यंत लोंबणारे होते, कुरळे होते. तिचे डोळे अत्यंत देखणे होते आणि सर्व शरीराचे नतोन्नत असे जे भाग होते ते परिपूर्ण होते. काय आवाज होता द्रौपदीचा! त्याच्या आवाजाचं वर्णन करताना व्यासांनी एक अपरिचित उपमा दिलेली आहे. कसा आवाज होता द्रौपदीचा? व्यास म्हणतात ती गांधार ग्रामातील मूर्छनेसारखा आवाज होता. दुर्दैवाने संगीतशास्त्रामध्ये गांधार ग्राम आज लुप्त झालेला आहे, त्यामुळे त्याच्या मूर्छनेची आपल्याला कल्पना येणार नाही. पण काय बिशाद होती की त्या आवाजामध्ये उच्चारलेली इच्छा अमान्य करण्याची ताकद ऐकणाऱ्याला व्हावी असा आवाज होता. इतकं सुंदर वर्णन द्रौपदीच्या लावण्याचं केलेलं आहे, इतकं सुंदर वर्णन द्रौपदीच्या लावण्याचं केलेलं आहे.
पण 96,836 लोकांमध्ये द्रौपदी वर्णाने गोरी होती असं व्यासानी कुठेही म्हटलेलं नाही. एतद्देशीयांच्या लावण्य कल्पनेला भगवान व्यासांचा हा केवढा मोठा दिलासा आहे. द्रौपदी श्यामा होती असं वर्णन आहे. सावळी होती, श्यामा होती. श्यामा या शब्दाचा दुसरा अर्थ आहे शीतकाले भवेदुष्णा, उष्णेच सुखशीतला. जी उन्हाळ्यामध्ये जिचा स्पर्श सुखशीतल असतो आणि थंडीमध्ये जिचा स्पर्श उबदार असतो तिला श्यामा म्हणतात. अशी ही द्रौपदी होती. अत्यंत सुंदर होती. हिच्या सौंदर्याचा मोह कुणाला पडला नाही. रागावणार नसाल तर तुम्हाला सांगतो, कृष्णाला सुद्धा पडला, कारण तो स्वयंवराला उपस्थित होता. सामान्यपणे स्वयंवराला प्रेक्षक कधी उपस्थित नसत, सगळे इच्छुकच असत. कृष्ण स्वयंवराला उपस्थित होता. युधिष्ठिराला पडला म्हणून त्यांनी 5 जणांशी एकदम लग्न करण्याची आईची कल्पना उचलून धरली. तिच्या सौंदर्याचा मोह जयद्रथाला पडला. वनपर्वामध्ये सकाळी आंघोळ करून केस वाळवीत उन्हामध्ये द्रौपदी उभी होती. त्याच रस्त्याने जयद्रथ चालला होता सैन्य घेऊन. त्याने द्रौपदीकडे पाहिला आणि त्याला मोह इतका अनावर झाला की त्यांनी त्या द्रौपदीला उचललं आणि पळवून घेऊन जावं लागला. त्यांनी द्रौपदीचं अपहरण केलं. जयद्रथाने आरडाओरडा केला. तेव्हा भीमार्जुन गेलेत युधिष्ठिराच्या आज्ञेने. त्यांनी जयद्रथाचं पारिपत्य केलं आणि द्रौपदीला सोडवून आणलं. जयद्रथाला बंदिस्त केलं आणि त्याला काय शिक्षा करावी हे विचारण्याकरता युधिष्ठिरासमोर उभं केलं. द्रौपदी संतापाने थरथरत होती आणि माझ्यासारख्या स्त्रीचा अपमान करायला धजावणाऱ्या या नीच माणसाचा तात्काळ शिरच्छेद करा अशी तिची एकमेव मागणी होती. आणि जयद्रथाचा शिरच्छेद करण्याकरता भीमार्जुनांचे हात शिवशिवत होते. आज्ञेकरता ते युधिष्ठिराकडे पाहत होते. युधिष्ठिराने एकदा द्रौपदीकडे पाहिलं, एकदा भीमार्जुनाकडे पाहिलं, मग जयद्रथाकडे पाहिलं, पुन्हा भीमार्जुनाकडे पाहिलं आणि त्यांना सांगितलं याला सोडून द्या. त्या दोघांनाही आश्चर्य वाटलं. द्रौपदीचा तर संताप वाढला. ज्याने आपल्या बायकोचा अपमान केला त्या अपराध्याला मुक्त करावं, सोडून द्यावं. आश्चर्याने ते युधिष्ठिराकडे पाहायला लागले. तेव्हा युधिष्ठिराने खुलासा केला की इतके आश्चर्यचकित होऊ नका. रागाच्या भरात एका सत्याचा विसार पडू देऊ नका. आपण 5 भाऊ आहोत. आपल्याला अजून 100 भाऊ आहेत. या 100 भावांना बहीण एकच आहे, तिचं नाव दुश्शला. आणि शिरच्छेद करण्यासारखा अपराध ज्याच्या हातून घडला तो दुष्ट जयद्रथ त्या दुश्शलेचा नवरा आहे. त्याचा शिरच्छेद करायला पाहिजे, पण केला तर 105 भावांची एकुलती एक बहीण विधवा होईल. भावांनी बहिणीचा सौभाग्याचं संरक्षण करायचं असतं, तिला वैधव्य द्यायचं नसतं. याला सोडून द्या. आणि जयद्रथाला सोडून दिलं. युधिष्ठिराने जे औदार्य प्रकट केलं जयद्रथाच्या बाबतीत त्याची परतफेड अत्यंत अधमपणाने जयद्रथाने अभिमन्यूच्या हत्येच्या बाबतीत केली. 12 वर्ष संपलीत आणि 13व्या अज्ञात वर्षाच्या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये तिच्या सौंदर्याचा मोह एका मांडलिक राजाच्या सेनापतीला झाला. त्याचं नाव कीचक. सैरंध्रीच्या वेशामध्ये ती विराटाच्या दरबारामध्ये घरामध्ये सुदेशनेच्या बरोबर वावरत होती. आपल्या सगळ्या पातिव्रत्याच्या अटी तिने सांगितल्या होत्या आणि त्या ठिकाणी ती दासीभावानी काम करत होती. तिच्यावर लक्ष गेलं कीचकाचं आणि त्याला तिच्या लावण्याचा मोह पडला आणि प्राप्तीचा अभिलाष उत्पन्न झाला. आणि सुदेशनेजवळ जी त्याची बहीण होती तिने द्रौपदीला आपल्याकडे पाठवण्याची गळ घातली. सुदेशनेने द्रौपदीची अट सांगितली आणि सांगितलं की परपुरुषाची सेवा ती करणार नाही, तेव्हा तुझ्याकडे ती येणार नाही. सेनापती होता त्यांच्या सैन्याचा. त्याच्या राज्याच्या संरक्षणाची संपूर्ण भिस्त कीचकावर होती. त्यामुळे एक दिवशी त्याच्या आग्रहाला तिला बळी पडावं लागलं आणि सुदेशनेनी द्रौपदीला मद्यपात्र घेऊन कीचकाच्या मंदिरामध्ये जाण्याची आज्ञा केली. अतिशय मनाने खंडित होऊन आणि मालकिणीच्या इच्छेप्रमाणे कीचकाच्या मंदिरामध्ये सैरंध्रीने मद्यपात्र घेतलं आणि कीचकाच्या मंदिरामध्ये घेऊन गेली. कीचकाला तिने मद्यपात्र अर्पण करण्याकरता हात पुढे घेतला. कीचकाने मद्यपात्राबरोबर तिचाही हात हातात घेण्याचा प्रयत्न केल्याबरोबर रागारागाने तिने एक हिसडा दिला आणि कीचकाला दूर ढकललं आणि पळत पळत ती
मत्स्य देशाच्या विराटाच्या राजसभेमध्ये आली. त्या ठिकाणी आपल्याला हमखास संरक्षण मिळेल या आशेने तिचा पहिला नवरा युधिष्ठिर कंकभटाच्या वेशामध्ये दरबारामध्ये होता. त्याचाही आधार मिळेल अशी तिला आशा होती. प्रत्यक्ष राजाच्या समोर कंकभटाच्या उपस्थित अपमानित झाल्यामुळे संतापाने बेभान झालेला कीचक रागारागाने आला आणि भर राजसभेमध्ये त्यांनी सैरंध्रीच्या कमरेमध्ये लात मारली आणि तिला आडवा पाडला. निजानीत झाली आणि सैरंध्री आपल्या मंदिरातून एखाद्या तळपत्या विद्युल्यतेसारखी बाहेर पडली. अंधार कापीत ती महानसामध्ये पोचली. महानसाच्या अंधारामध्ये एक अवाढव्य देह घोरत पडलेला होता. तिने त्याला गदगदा हलवलं आणि संतापाने विचारलं, उठा, झोपला आहात की मेला आहात? खडबडून भीम जागा झाला. त्यांनी डोळे उघडलेत, समोर पाहिलं. ही तेजाची तळपती देवता संतापाने थरथरत त्याच्यासमोर उभी होती. त्याने विचारलं, देवी तू अशा वेळी या ठिकाणी? ती म्हणाली, हो मी अशा वेळी या ठिकाणी. तो म्हणाला, कशासाठी? ती म्हणाली, तुम्हाला जाब विचारण्यासाठी. तो म्हणाला, कशाचा? ती म्हणाली, असा कोणता अपराध माझ्या हातून घडला की ज्यामुळे माझं लग्न तुमच्याशी झालं, याचा जाब विचारण्याकरता मी आलेले. एकदम खडबडून उरली सुरली झोप त्याची उडाली. तो बसला. सहानुभूतीने तिचा हात त्याने हातात धरला. आपल्या शेजारी तिला बसवून घेतलं आणि म्हणाला, काय झालं ग? तिने सकाळी झालेला सगळा वृत्तांत त्याला सांगितला. आणि ती म्हणाली, असा कोणता गुन्हा माझ्या हातून घडला की तुमच्यासारख्या निष्क्रिय आणि नामर्द पतींच्या सहवासामध्ये मला राहण्याची पाळी यावी, की प्रत्यक्ष पत्नीचा अपमान होतोय, तिच्या चारित्र्यावर दरोडा घातला जातोय, तरी सुद्धा शंडपणानं पाहत बसणाऱ्या पतींच्या बरोबर आयुष्य काढण्याची अद्दल मला घडण्याचं कारण काय, याचा जाब विचारण्याकरता मी आलेले. सगळं ऐकत होता भीमसेन. तिचा हात त्याने हातात घेतला होता आणि सहानुभूतीने तिच्या तळव्यांवरून तो हात फिरवित होता. फिरवता फिरवता सैरंध्रीच्या त्या सुदेष्णेच्या घरामध्ये कामं करण्यामुळे तिच्या कोमल हाताला पडलेले घट्टे त्याच्या हाताला लागलेत आणि त्याच्या सर्वांगावर शहारे आलेत. तिचं ऐकलं आणि भीमसेनाने तिचे दोन्ही हात हातात घेतलेत. ते दोन्ही कोवळे हात त्याने आपल्या चेहऱ्यावर झाकलेत आणि एखाद्या अजाण लेकरासारखा भीमसेन धाय मोकलून रडायला लागला. म्हणाला, देवी आम्हाला क्षमा कर, आम्ही अत्यंत करंटे आहोत, आम्ही अत्यंत निष्क्रिय आहोत, आम्ही अत्यंत नालायक आहोत, तुझ्यासारख्या देवतेची आम्ही आमच्यासमोर विटंबना होऊ दिली, आम्हाला क्षमा कर. भीमसेन रडायला लागलेला पाहिला आणि तिने आपले डोळे पुसलेत आणि ती आनंदाने म्हणाली, की माझ्या दुःखाची आज 5ही जणांमध्ये तुम्हाला पोचेल या खात्रीने मी तुमच्याकडे आलेले होते. आणि त्यानंतर त्या दोघांनी मिळून उपाय शोधला कीचकाला मारण्याचा. त्याबरोबर त्यानुसार दुसऱ्या दिवशी कीचकाचा भीमाच्या हातून वध झाला. द्रौपदी सुंदर होती त्या आणि सुंदरपणाची, तिच्या सौंदर्याची तिला फार मोठी शिक्षा आपल्या आयुष्यामध्ये द्यावी लागली. कुंती, द्रौपदी या दोघींमध्ये हे सगळं साम्य. द्रौपदी ही राजपत्नी होती, अत्यंत तेजस्वी होती. तुम्हाला सांगतो, आपल्या मुलांना आणि आपल्या पतींना झालेली मरगळ झटकून टाकून त्यांच्या अंगामध्ये पुन्हा एकदा क्षात्र तेजाचा नवा संचार घडवण्याचं काम जर महाभारतामध्ये कुणी केलं असेल तर ते कुंतीने केलं, ते द्रौपदीने केलं. द्रौपदी सतत आपल्या नवऱ्याची निर्भत्सना करायची आणि त्याचा गेलेला स्वाभिमान त्याला परत मिळवून देण्याचा प्रयत्न करायची वनवासामध्ये असताना. आणि कुंतीने उद्योग पर्वामध्ये विफल झालेल्या शिष्टाईनंतर कृष्ण कुंतीच्या भेटीला गेला आणि म्हणाला, आत्या शिष्टाई विफल झालेली आहे, आता तुझ्या मुलांकरता तुझा निरोप म्हणून मी कोणता सांगू. त्यावेळेला कुंतीने कृष्णाला सांगितलं की विदुलेने आपला मुलगा संजय याला जो संदेश पाठवला तोच माझ्या मुलांना माझा संदेश म्हणून तो पोचव. हा संजय एवढा मोठ्या साम्राज्याचा स्वामी पण उदासीनपणाने सगळं राज्य गमावून बसला. एका गावावर संतुष्ट होऊन बसला. तेव्हा विदुला नावाचा त्याच्या आईने त्याला निरोप पाठवला होता, क्षत्रियाचा बच्चा म्हणतोस, मेलेलं अन्न खाणं तुला आवडायला नको, गेलेलं सगळं साम्राज्य आपण परत मिळवलं पाहिजे आणि वाडवडिलांनी मिळवलेल्या संपत्तीमध्ये भर टाकली पाहिजे स्वतःच्या पराक्रमाने, तर तू माझा बच्चा म्हणवायला योग्य ठरशील. झालेल्या अपमानाचा सूड घे. विदुलेनी पाठवलेला जो निरोप होता आपल्या मुलाला
तो आपल्या मुलांसाठी कुंतीने कृष्णाजवळ दिला, तेव्हा कुठे युधिष्ठिर युद्धाला तयार झाला. शिष्टाई, कृष्णासारख्याची शिष्टाई विफल होऊन सुद्धा युद्धाला करते सहजासहजी तयार होणारा युधिष्ठिर, न होणारा युधिष्ठिराचं मन केवळ कुंतीच्या आदेशामुळे तयार झालं आणि महायुद्ध घडून आलं. आत्महीनतेच्या किंवा अपराध भावनेच्या आहारी जाऊन कर्तव्याला विन्मुख होण्याचं काम ज्यावेळी अर्जुनाच्या हातून घडलं त्या वेळेला त्याला कर्तव्योन्मुख करण्याचं काम कृष्णाने बजावलेलं आहे, आपण पाहिलं. पण संपूर्ण पांडवांना ज्या वेळेला उच्च नैतिकतेच्या निर्वात वातावरणातून व्यवहार्यतेच्या भूमीवर आणण्याची जबाबदारी पार पाडावी लागली, ती कुंतीने आणि द्रौपदीनेच पार पाडले हे आपल्या लक्षात येईल. कृष्णशिष्टाई फसल्यानंतर सुद्धा युद्धाकरता युधिष्ठिर तयार होणार किंवा नाही याची शंका असल्यामुळे कृष्णाने मुद्दाम कुंतीचा आदेश विचारलेला होता आणि अत्यंत तेजस्विनीने द्यावा तसा आदेश आपल्या कर्तव्य परामुख पुत्रांना कुंतीने दिलेला होता. ज्या वेळेला पांडव गलितगात्र होत कोणत्याही कारणाने, त्यावेळेला त्यांच्यामध्ये कर्तव्य भावनेचाच नव्हे तर क्षात्र शौर्याचा संचार करण्याचं काम द्रौपदीच्या परखड वाणीने केलेलं आहे. द्रौपदी ही अत्यंत तेजस्विनी होती. तिच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू होते. ती अयोनी संभवा होती, ती रूपगर्विता होती, ती तेजस्विनी होती, ती कामिनी होती, ती मानिनी होती. अजून एक लहानसा पैलू आहे, ती एक आदर्श गृहिणी सुद्धा होती. हे सगळे व्याप सांभाळत असताना सगळ्या राज्याच्या आणि पांडवांच्या एकूण स्वास्थ्याची काळजी घेत असताना, त्यांच्या शौर्याची काळजी घेत असताना द्रौपदी त्यांच्या गृहजीवनाची सुद्धा अत्यंत काटेकोरपणे काळजी घेत असे. वनवासामध्ये होते पांडव आणि त्यांच्या वनवासामध्ये पहिल्यांदाच कृष्ण आपल्या स्त्रियांसह पांडवांच्या सांत्वन भेटी करता आला. त्यावेळेला दुपारच्या वेळी शिरोप्याच्या गप्पा करीत असताना कृष्ण स्त्रियांनी बरेच दिवस त्यांच्या मनामध्ये खदखदत असलेला एक प्रश्न अत्यंत विश्वासाने द्रौपदीला विचारला. त्यांच्या प्रश्नाचा रोख असा होता की आम्ही इतक्या जणी आहोत, आम्हाला पती एकच आहे, परंतु त्याची मर्जी सांभाळताना आम्हा सर्वांचे सामूहिक प्रयत्न सुद्धा असमर्थ ठरतात. तुला 5 पती आहेत, तू एकटी आहेस, तू कसं निभावतेस सगळं. त्यावेळेला द्रौपदीने आपल्या प्रपंच जीवनाचा जो आढावा सादर केलेला आहे तो तिच्या आदर्श गृहिणीत्वावर प्रकाश पाडणार आहे. द्रौपदी म्हणाली होती की मी सगळ्यांच्या आधी उठते आणि सगळ्यांच्या नंतर झोपते, सगळ्या प्रकारची काळजी घेते, सगळ्यांच्या स्वयंपाकाची काळजी घेते, कुणाला काय आवडेल याचं लक्षात ठेवते, सगळ्यांना जेवायला घालते, त्यानंतर अतिथी अभ्यागत असतील कोणते त्यांना जेवायला घालते, त्यानंतर कोणी याचक उपाशी राहिले असतील त्यांना जेवायला घालते आणि सगळ्यात शेवटी मी स्वतः जेवते. आपल्या पतींची मर्जी सांभाळण्याकरता मी त्यांच्या सांगण्याची आवश्यकता पाहत नाही. केवळ त्यांच्या चर्येवरून, त्यांच्या मुद्रेवरून, त्यांच्या डोळ्यांवरून, त्यांच्या दृष्टींवरून त्यांना काय हवं आहे ते ओळखते आणि तोंडातून त्याचा उच्चार होण्याच्या अगोदर त्याची मी पूर्तता करते. द्रौपदीने जी सगळी आपली कामं सांगितलेली आहेत, या सगळ्या व्यापामध्ये आपलं गृहिणीपद सुद्धा ती किती सावधपणे आणि कटाक्षाने सांभाळत होती याचा आपल्याला त्यावरून बोध होतो. द्रौपदीच्या व्यक्तित्वाचे असे अनेक अत्यंत विलोभनीय पैलू आहेत, त्यापैकी हाही एक पैलू आपल्याला लक्षात ठेवता येतो. या स्त्रिया राजकन्या होत्या, राजपत्नी होत्या, त्यानंतर राजमाता झाल्या आणि तरीसुद्धा त्यांचं दुर्दैव टळलं नाही आणि त्यांचा वनवास टळला नाही असं मी म्हणालो. मनाने फार मोठ्या होत्या, मनाने फार मोठ्या होत्या, अत्यंत तेजस्वी, संपूर्ण महाभारत घडवणाऱ्या स्त्रिया मनाने फार मोठ्या होत्या. राज्यावर बसला युधिष्ठिर 18 वर्षानंतर. धृतराष्ट्राच्या मनामध्ये वानप्रस्थ स्वीकारण्याची कल्पना आली.
धृतराष्ट्राची युधिष्ठिर इतकी काळजी घेत होता, सख्खा मुलगा घेणार नाही इतकी काळजी घेत होता, मुलांची आठवण होणार नाही इतकी काळजी घेत होता, इतकी वरवर ठेवत होता. याचा सगळ्यात जास्ती संताप भीमसेनाला यायचा की या म्हाताऱ्याच्या मुलांनी आपल्या सगळ्या आयुष्याची परवड केली आणि ते मेल्यानंतर आपण याची इतकी वरवर करण्याची काय गरज आहे. तो संतापायचा. विशेषतः त्या सगळ्यांच्या वर्षश्राद्धाच्या वेळी मागेल तितकी दक्षिणा आणि खर्च हा धृतराष्ट्राला द्यायचा युधिष्ठिर. त्यावेळेला तो पुन्हा संतापायचा की आपण काय करायची गरज आहे यांचं, ते कोण मोठे आपले लागून गेले होते, शत्रुत्व केलं जन्मभर त्याने आपलं. हे ऐकून त्या धृतराष्ट्राला फार वाईट वाटायचं. बिचार सकाळच्या वेळेला आंघोळ झाल्यानंतर तापलेल्या सोन्यासारखं असणारं आपलं उघडं बंब शरीर सूर्यकिरणांमध्ये उभा राहून भीमसेन दाखवायचा आणि यज्ञस्तंभाप्रमाणे बलिष्ठ असल्या आपल्याला बाहूंवर थाप मारून म्हणायचा की या बलिष्ठ बाहूंच्या जोरावर मी या अंधाऱ्याची 100 पोरं मारलीत. ते धृतराष्ट्राला ऐकायला यायचं आणि फार वाईट वाटायचं. 18 वर्ष त्यांनी सहन केलं. शेवटी 18 वर्षानंतर त्यांनी युधिष्ठिराजवळ गोष्ट काढली वानप्रस्थ स्वीकारून वनामध्ये जाण्याची. ते युधिष्ठिर म्हणाला, काका तुम्ही वनामध्ये जाण्याची काय गरज आहे, मी दुर्योधनाच्या मुलाला यौवराज्याभिषेक करतो, मार्गदर्शन करण्याकरता तुम्ही इथेच थांबा, वनवासामध्ये जायचंच असेल तर आम्ही जाऊ, आम्हाला सवय आहे. ते जे थोर अनुभवी लोक होते त्यांनी कपाळावर हात मारून घेतला आणि सांगितलं की या कुंतीच्या पोरांच्या नशिबात काही सत्ता दिसत नाही. त्यांनी समजावलं की अरे वेड्या, या वयामध्ये म्हाताऱ्या माणसांनी व्यक्त केलेल्या इच्छा अपूर्ण ठेवायच्या नसतात, तेव्हा त्यांची इच्छा आहे तर त्यांना जाऊ दे. मोठ्या निरुपायानं युधिष्ठिराने धृतराष्ट्राला वनवासामध्ये जाण्याची संमती दिली. सगळं काही पुरवलं त्याला. धृतराष्ट्र वनवासात गेला, त्याच्याबरोबर गांधारी वनवासात गेली, त्यांच्याबरोबर विदुर वनवासात गेला आणि तिघजण वनवासात गेलेत. तेव्हा वनवासात जाण्याची तयारी त्यांच्या मागोमाग स्वतः राजमाता कुंतीने केली. तेव्हा युधिष्ठिराने तिला विचारले की आई, तू वनवासात जाण्याची गरज काय आहे? अगदी तू आम्हाला निरोप पाठवलास म्हणून युद्धाला आम्ही प्रवृत्त झालो, आम्ही युद्ध खेळलं, आम्ही जिंकलं, आम्ही राज्य मिळवलं. आपली मुलं राज्यावर बसली आहेत हे कौतुक पाहण्याच्या ऐवजी वनवासात जाण्याचे डोहाळे तुला का लागावेत? त्यावेळेला कुंतीने दिलेल्या उत्तराचे 2 भाग आहेत. कुंती म्हणाली, मी तुम्हाला उत्तेजन दिलं, ही गोष्ट खरी आहे. मी तुम्हाला निरोप पाठवला त्याप्रमाणे तुम्ही पराक्रम गाजवला, केलेल्या अपमानाचा बदला घेतलात आणि पुन्हा आपल्या शौर्याच्या भरोशावर आपलं गेले राज्य तुम्ही परत मिळवलात. याच्यात मला संतोष आहे. माझ्या निरोपाचं तुम्ही सार्थक केलं याचा मला समाधान आहे. तुम्ही राज्यावर बसण्याचं मला फारसं कौतुक नाही. वीरमाता म्हणून मिरवण्याची माझी हौस होती ती तुम्ही पूर्ण केलीत. राजमाता म्हणून मिरवण्याची माझी फारशी हौस नाही, त्याच्यावर मला जाऊ देतो वनामध्ये. त्यांच्या इतकंच माझंही वय झालेलं नाही आहे का? तिच्या उत्तराचा दुसरा भाग होता तो हृदयाला स्पर्श करणार आहे. कुंती म्हणाली, तुझ्या लक्षात कसं येत नाही बेटा, धृतराष्ट्र भाऊजी अंधारे आहेत, वनवासामध्ये त्यांची सेवा करण्यासाठी विदुर भाऊजी आहेत, पण गांधारी सुद्धा अंधारी आहे, वनवासात तिची सेवा कोण करणार? तेव्हा गांधारीची सेवा करण्याकरता मला त्यांच्याबरोबर वानप्रस्थ स्वीकारून वनवासात गेलं पाहिजे. जिच्या 100 मुलांनी हिच्या 5 मुलांना आयुष्यभर त्राही भगवन करून सोडलं होतं, आयुष्याच्या सायंकाळी तिची सेवा करण्याकरता ही राजमाता आपल्या मुलांच्या राजवैभवाकडे पाठ फिरवून वनवासामध्ये निघून गेली. इतकं तिचं मन मोठं होतं. जसं कुंतीचं मन मोठं होतं तसं मित्रांनो द्रौपदीचं मन मोठं होतं. द्रौपदीच्या मनाच्या मोठेपणाची साक्ष ही महाभारतामध्ये नाही, व्यासाचा दुसरा ग्रंथ असलेल्या श्रीमद भागवतामध्ये. महाभारताच्या सौप्तिक पर्वामध्ये सगळी युद्ध संपून गेलेली आहेत, पांडवांचा जय झालेला आहे आणि कौरवांचा पराजय झालेला आहे. त्यावेळेला अश्वत्थामा आपली यात्रा आटपून येतो आणि हतबल होऊन पडलेल्या त्या दुर्योधनाकडे पाहतो आणि पांडवांनी अन्यायाने त्याचा वध करण्याचा प्रयत्न केला, अधर्माचा आश्रय घेतला, याबद्दल संताप व्यक्त करतो. इतकंच नव्हे तर पांडवांच्या या अधर्माबद्दल त्यांना प्रायश्चित्त घडवण्याची प्रतिज्ञा बोलून दाखवतो आणि पांडवांचा निपात करण्याचा संकल्प उच्चारून तो दुर्योधनाचा निरोप घेतो. मृत्यूशय्येवर पडलेल्या दुर्योधनाला तेवढंच बरं वाटतं. तो कौरव सेनेचा शेवटचा अधिपती म्हणून अश्वत्थाम्याला मान्यता देतो. कौरवांचा शेवटचा सेनापती अश्वत्थामा
पांडवांच्या निपाताची आपली प्रतिज्ञा खरी करण्याकरता निघतो. सेनापती अश्वत्थामा आणि सैनिक फक्त दोनच, कृतवर्मा आणि कृपाचार्य. वाटेत रात्र झाली म्हणून एका झाडाखाली ते झोपलेत. कृतवर्मा आणि कृपाचार्यांना झोप लागली. याला झोप येईना अश्वत्थाम्याला, कारण त्यांनी प्रतिज्ञा उच्चारलेली होती. अंधारामध्ये त्याला टप 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 असा आवाज ऐकू आला. त्याने डोळे फाडून पाहिलं. रात्री ज्याचं नाव घेऊ नये असा एक पक्षी अंधारामध्ये रात्रीचा फायदा घेऊन पक्ष्यांच्या घरट्यामध्ये शिरत होता आणि झोपलेल्या पक्ष्यांच्या पिलांच्या माना मुरगळून खाली टाकत होता. ते दृश्य पाहिल्याने एकदम त्याच्या मनामध्ये कल्पना चमकली. त्याने आपल्या दोन्ही साथीदारांना उठवलं आणि आपला संकल्प सांगितला की पांडवांचं सैन्य यावेळेला झोपी गेलेलं असेल, आपण आत्ताच जाऊ आणि झोपलेल्या सगळ्या सैन्याची कत्तल करून घेऊ. ते म्हणाले की हे धर्मयुद्ध नाही आहे, झोपल्या अवस्थेमध्ये त्यांच्यावर हल्ला करणं हे आपल्याला शोभत नाही. अश्वत्थामा म्हणाला, धर्माधर्माची चर्चा तुम्ही करत बसा. मरत्या दुर्योधनाला शब्द मी दिलेला आहे, तेव्हा तो मला पाळायलाच पाहिजे म्हणून तो स्वतः निघाला. पुढारी निघाला म्हणून दोन्ही अनुयायी त्याच्या मागे निघाले. ते गेलेत, पांडवांच्या छावणीमध्ये शिरलेत. झोपले होते सगळे. त्यांनी त्यातल्या त्यात दृष्टद्युम्नाची छावणी शोधून काढली, त्याच्यामध्ये शिरले. अश्वत्थाम्याने झोपलेल्या दृष्टद्युम्नाच्या छातीवर लाथ मारली. त्याने त्याच्या बापाचा वध केला होता ना, आणि केवळ बुक्क्यांनी आणि लाथांनी त्यांनी यमसदनाला पाठवलं. आणि बाकीच्या छावण्यांमध्ये शिरून झोपलेल्या सैनिकांची कत्तल करायला सुरुवात केली. त्यातून वाचून जीवाच्या भीतीनं धावणारे जे लोक होते, छावणीच्या प्रवेशद्वारावर उभे असलेल्या कृपाचार्य आणि कृतवर्माने त्यांचा समाचार घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी पांडवांच्या सगळ्या सैन्याचा संहार झाल्याची बातमी पांडवांना कळली. कृष्णाच्या सावधपणामुळे त्या दिवशी 5 पांडव आणि द्रौपदी इतरत्र झोपेला गेली होती, त्यामुळे तेवढेच फक्त वाचलेत. पण त्यांना हा हाहाकार कळला. अतिशय वाईट वाटलं. त्यापेक्षा द्रौपदीला अधिक वाईट वाटलं जेव्हा तिला कळलं की तिची 5ही तरणी ताठी मुलं कालच्या कत्तलीमध्ये कापली गेलीत. आपली 5ही मुलं कापली गेलीत. आपला निर्वंश झाला. आपल्या पांडव वंशाचा संपूर्ण जो भविष्यकाळ होता तो 5 मुलांच्या रूपाने कापला गेला आहे. तेव्हा तिला कळलं, तेव्हा तिचं अंतःकरण बेभान झालं. दुःखाने आणि संतापाने ती वेडी झाली. आणि ज्या अश्वत्थाम्याने हा संहार घडून आणला, त्याला प्रायश्चित्त घडवण्यासाठी जिवंत पकडून आणण्याची इच्छा तिने आपल्या पतींजवळ व्यक्त केली. त्याचे तुकडे तुकडे करून त्याची कत्तल करण्याच्या आपल्या इच्छा तिने पतींजवळ बोलून दाखवल्या. त्याशिवाय तिच्या अंतःकरणाचा दाह शांत होणार नव्हता. 5ही मुलं गेली. पांडवांचा निर्वंश झाला. काय झालं हे सगळं? भीमार्जुन अश्वत्थामाला पकडण्याकरता गेलेत. अश्वत्थामा व्यासाच्या आश्रमामध्ये अनुष्ठान करत बसलेला होता. यांना आलेलं पाहिलं आणि त्यांनी सांगितलं, खबरदार पुढे पाऊल टाकाल तर. अश्वत्थामा म्हणाला, जर तुम्ही पुढे पाऊल टाकाल तर मी ब्रह्मास्त्र सोडीन. अर्जुनाने पुढे पाऊल टाकलं. खरोखर त्यांनी ब्रह्मास्त्र सोडलं. ब्रह्मास्त्र सोडल्याबरोबर सगळं ब्रह्मांड जळायला लागलं. व्यासासकट सगळे महामुनी बाहेर आलेत आणि त्यांनी अश्वत्थाम्याला आव्हान केलं की सगळ्या ब्रह्मांडाचा विध्वंस होण्याची भीती उत्पन्न झालेली आहे, तू सोडलेलं अस्त्र परत घे. अश्वत्थामा किती झालं तरी मास्तरचा मुलगा होता, प्रामाणिक होता. म्हणाला, अस्त्र सोडण्याची विद्या मी बाबांकडून शिकलो आहे. अस्त्र आवरण्याची विद्या शिकण्या अगोदरच माझ्या वडिलांचा अंत झाला, त्याच्यावर मला ती येत नाही. त्या व्यासाने त्याची निर्भत्सना केली की सोडलेलं अस्त्र आवरण्याचं, त्याचं नियंत्रण ठेवण्याची ताकद नसणाऱ्या माणसाला कुठल्याही अस्त्रप्रयोगाची परवानगी असता कामा नये. त्याने अर्जुनाला सांगितलं. अर्जुनाने प्रत्यस्त्र सोडलं, त्याचंही अस्त्र आवरलं, आपलंही अस्त्र आवरलं. अश्वत्थाम्याला पकडलं आणि द्रौपदी समोर आणून उपस्थित केलं. द्रौपदी संतापाने थरथरत अश्वत्थाम्याकडे पाहत होती. या माणसाचे तिळा एवढे तुकडे करावेत आणि त्याच्यावर आनंदाने नाचावं, इतका क्रोध तिला अश्वत्थाम्याचा आला होता. भीमार्जुन तिच्या इच्छेकडे पाहत होते आणि तेच उत्सुकच होते त्याची हत्या करण्यासाठी. त्यांच्याकडे द्रौपदीने पाहिलं, अश्वत्थाम्याकडे पाहिलं आणि एकदम तिला भरून आलं.
आणि ती आपल्या पतींना म्हणाली, याची हत्या करू नका. त्यांनी विचारलं, का ग? ती म्हणाली, मला आत्ता लक्षात आलं, किती हलकट असला, किती दुष्ट असला तरी अश्वत्थामा हा तुमच्या गुरुचा मुलगा आहे. याच्या गुरुनी तुम्हाला क्षात्रविद्या शिकवली, म्हणून तुम्ही युद्धामध्ये विजय मिळवू शकलात. एवढे मोठे उपकार याच्या बापाने तुमच्यावर केलेले आहेत. हा गुरुपुत्र आहे म्हणून अवध्य आहे, याचा वध करू नका. आणि नंतर म्हणाली, मला आत्ता आठवलं, अश्वत्थामा कितीही अधम असला तर त्याच्या आईचा एकुलता एक पुत्र आहे. याला जर आपण आत्ता मारलं तर याची आई निपुत्रिक होईल. आणि निपुत्रिकपणाचं दुःख किती दाहक असतं याचा 5 पटीने ताजा अनुभव मी नुकताच घेतलेला आहे. माझ्या वाट्याला जे दुःख आलं ते त्याच्या आईच्या वाट्याला येऊ नये अशी माझी इच्छा आहे. याला सोडून द्या. द्रौपदी सुंदर होती, द्रौपदीची त्वचा सुंदर होती, पण त्या त्वचेच्या आड एक अंतःकरण होतं. ते अंतःकरण अधिक सुंदर होतं. आपल्या वंशाचा संहार करणाऱ्या आपल्या मोठ्यातल्या मोठ्या शत्रूला सुद्धा मायेचं पांघरून घालण्या इतकं वात्सल्य त्या अंतःकरणामध्ये होतं. द्रौपदी कामिनी होती, द्रौपदी सौंदर्यशालिनी होती. त्यापेक्षा व्यासांच्या प्रतिभेने द्रौपदीजवळ असणारं सर्वश्रेष्ठ मातृत्व या प्रसंगाच्या निमित्तानं श्रीमद भागवतामध्ये दाखवून दिलं. मी याला महाभारतातली किंवा भगवान व्यासांची स्त्री शक्ती म्हणतो. यांच्याजवळ शरीर सामर्थ्य नव्हतं, शस्त्रास्त्र सामर्थ्य नव्हतं, एकही अवजार ना कुंतीने उगारलं ना द्रौपदीने उगारलं. पण यांच्या डोळ्यांमध्ये जी ताकद होती, यांच्या वाणीमध्ये जी ताकद होती आणि यांची जी आत्मशक्ती होती, त्या आत्मशक्तीने मी आपल्याला मगाशी म्हणालो त्याप्रमाणे महाभारतातल्या सर्व पुरुष पात्रांच्या पुरुषार्थाचं गर्वहरण केलेलं होतं. एवढी ही पात्र प्रभावी होती. संख्येने अल्प असली तरी प्रभावी होती पुरुष पात्रांपेक्षा, असं मी म्हणालो. त्याचं कारण एक, कुंती असो की द्रौपदी असो, महाभारताच्या पात्र विश्वातून यांना वजा करा. संपूर्ण महाभारत खाली कोसळते की नाही ते पहा. म्हणजे मग व्यासांच्या स्त्री शक्तीवर आपलाही विश्वास बसेल. धन्यवाद.